तर आजच्या या ब्लॉगला सुरू करूया आपण एकच मंत्र बोलून, श्री स्वामी समर्थ। हा असा बिफोर असा फोटो आहे आणि नंतर मी तुम्हाला कंप्लीट काम झालं ना त्यानंतर तुम्हाला दाखवेन की फोटो कसा सजवलेला आहे। म्हणजे लाईफ मध्ये हा असा एक वेगळाच ब्लॉग असणार। आणि काय माहिती मी स्वामींना साकडे घातलं, तुम्हाला विचारलं आणि डेफिनेटली एक असा चांगला दिवस आलाय की स्वामींनी शेवटी मला बोलवलं इकडे त्यांना सजवण्यासाठी। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही बोलला असेल ना आज श्री स्वामी समर्थ बोलून का व्हिडिओची सुरुवात करतोय, तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळेलच। तर आज आहे रविवार आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे ना दुग्ध शर्करा योग असा आज जुळून आलेला आहे। ह्याचं कारण असं की ना आपण ना 2-3 दिवसापूर्वी ना एक ब्लॉग टाकलेला आपल्या रविचा या ब्लॉग चॅनलवरती। तो ब्लॉग असा होता की माझ्या घराचा होम टूरचा ब्लॉग। तो ब्लॉग मी टाकला, त्याला तुम्ही युट्यूब वरती, आपल्या ब्लॉग चॅनलवरती, फेसबुक वरती खूप चांगला प्रतिसाद दिला। तर सर्वांना थँक्यू सो मच। मी जसा फेसबुक वर ब्लॉग टाकला ना तर एका मित्रांनी तो ब्लॉग पाहिला, त्याला सजेशन मध्ये आला आणि त्यांनी मला सांगितलं की माझं ना एकदा फेसबुक पेज चेक कर आणि तुझ्या घरी जे स्वामींचा जो फोटो आहे ना तो मला सजवण्याची संधी दे। असं तो त्यांनी कमेंट का केली माहिती का, कारण की ना मी त्या होम टूरच्या ब्लॉग मध्ये असं म्हणालेलो की नाही हा स्वामींची माझी ही भिंत आहे, हा स्वामींचा माझा फोटो आहे, तर ना ह्याच्यामध्ये ना मला आणखीन काहीतरी करायचंय वेगळं। जर कोणाला काही आयडिया असेल ना तर मला नक्की सजेस्ट करा। मित्रांनो मला एक सजेशन हवंय तुमच्याकडनं। आता ही स्वामींची ही जी वॉल आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो, आता हा फोटो एवढा आहे, इथे एवढी गॅप आहे, तर मी असं काय करू शकतो ह्याच्यामध्ये, तुम्ही मला सजेशन द्या। तर त्या मित्रांनी तो ब्लॉग पाहिला आणि त्यांनी मला कमेंट केली आणि कमेंटमध्ये असं लिहिलं त्यांनी की एकदा माझं पेज नक्की चेक करा। कमेंट पाहिली आणि ना त्याचं पेज चेक केलं। मित्रांनो पेज चेक केलं ना, फर्स्ट पोस्ट बघितली ना मी लगेच त्याला फॉलो केलं आणि त्याला रिप्लाय दिला। तो म्हणाला की मला तुमचा स्वामींचा फोटो सजवण्याची ना एकदा चान्स द्या। तर मी त्याचा पेज वगैरे फॉलो केला आणि त्याला लगेच त्याचा नंबर आला, लगेच कॉल केला आणि आज तोच मित्र आहे ना आपल्या घरी येतोय आपल्या स्वामींचा फोटो सजवण्यासाठी। म्हणून मी तुम्हाला म्हणालो दुग्ध शर्करा योग असं का बोललो, कारण की आज संकष्टी चतुर्थी देखील आहे आणि आज आपल्या स्वामींचा फोटो देखील सजणार आहे। तर तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये ना शेवटपर्यंत राहायचंय। किती वेळ लागणार आहे, काय लागणार आहे मला माहिती नाहीये, ते आता अभि आल्यावरच समजेल। तर तो आता येतोय आणि तो आला की थोड्या वेळात तुम्हाला त्याच्याशी भेट करून देतो। तर असाच एक आमचा कोलॅबोरेशन ब्लॉग असणार आहे आणि हा कोलॅबोरेशन मला वाटतं असा कोलॅबोरेशन चा जो ब्लॉग असेल ना हा युट्यूब वरती पहिल्यांदाच असेल मला असं वाटतं। बघूया आजच्या या ब्लॉग मध्ये काय होणार आहे। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी, स्वागत करतो आपलं तुमचं रवीच्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। ब्लॉगला सुरू करूया। या शूट साठी लागणार आहे आपल्याला रिंग लाईट, कारण की तुम्हाला माहितीये आपल्याला क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायला आवडत नाही। जरा कॉन्टेंट चांगला द्यायचा असेल तर लाईट वगैरे आपण सेटअप करूया आणि मग तुम्हाला कॉन्टेंट पाहायला मजा येईल। तर ही रिंग लाईट आहे माझी, कधीच्या काळी यूज होता ऍक्च्युली, आज तिचा टाइम आलाय। दिवसाने ऍक्च्युली काढली। मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी की आपला जो एक मित्र आहे तो आपल्या स्वामींचा फोटो सजवण्यासाठी आपल्या घरी आलेला आहे। त्याला मी आता इंट्रोड्यूस करण्याचा टाइम आलाय आणि आपल्या सोबत आहे अभिषेक राणे आहे। नमस्कार। मी ह्याचं पेज बघितलं ना, मी तुझं जेव्हा पहिलं पेज बघितलं ना लगेच फॉलो केलं। अरे वा, म्हणजे तुम्ही पहा की किती चांगला कॉन्टेंट असेल। तर आपल्या फेसबुक पेजचं नाव, माझ्या फेसबुक पेजचं नाव आहे अभिसाई। आज हा आगळा वेगळा असा कोलॅबोरेशन होणार आहे, युनिक असा कोलॅबोरेशन होणार, कारण की मी तुम्हाला नेहमी बोलतो आपल्या चॅनलवर आहे ना, आपल्या ब्लॉग चॅनलवर तुम्हाला वेगळेच कॉन्टेंट पाहायला मिळतात। तर हे ना अभि असं पहिल्यांदा होत आहे की असा काहीतरी कोलॅबोरेशन आपण बनवतो। नाही ऍक्च्युली आपल्या पेजचं जे कंटेंट आहे ना तुमचं जे रेग्युलर कंटेंट आहे तेव्हा असं पाहता पाहण्यात आलं की स्वामींचा फोटो आपल्या घरात आहे आणि जिकडे स्वामी तिकडे मी असं म्हणतात ना, तसं भक्त त्यांच्या पाठी धावतच येतो। तर काय माहिती मी स्वामींना साकडे घातलं, तुम्हाला विचारलं आणि डेफिनेटली एक असा चांगला दिवस आलाय की स्वामींनी शेवटी मला बोलवलं इकडे त्यांना सजवण्यासाठी। सांगायचं झालं तर देवाकडे जाण्यासाठीचा एक मार्ग म्हणतात ना की भजन जसा एक मार्ग आहे की तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये त्यांच्याशी कनेक्शन ते एक आपलं झालं पाहिजे। तर ते कनेक्शन होण्यासाठी माझं कनेक्शन एक भजन आहे आणि दुसरं हे त्यांना सजवलं। मला असं वाटतं ना की तो मी व्लॉग आहे ना, जो होम टूरचा व्लॉग बनवला ना,
तो मला वाटतं अभि आणि मी कनेक्ट होण्यासाठीच बनवला गेला. हा ऍक्च्युली स्वामी योगायोग असेल आणि मी असंच त्यामध्ये बोललो की ही वॉल मला ना काहीतरी थोडीशी वेगळी करायची. हा फोटो जो आहे ना मला काहीतरी त्याला अजून काहीतरी वेगळं करायचं. आणि जस्ट अभिने तो व्लॉग पाहिला आणि त्यांनी मला कमेंट केली, मेसेज केला. फायनली अभि इथे आहे. तर आजच्या या व्लॉगला सुरू करूया आपण एकच मंत्र बोलून, श्री स्वामी समर्थ. तर अभि काय काय सुरुवात करायची आपण, कशी काय सुरुवात होणार आहे? ही माझी गंधाची पिशवी आहे, तर त्यासाठी मला काय काय लागेल ना ते सर्व मी आधीच ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे. अच्छा, सो हे अभिचं सर्व आहे सामान, प्रिपरेशन आहे. तर ते मी आता आधी करून घेईन की मला काय काय लागणार आहे फोटो सजवण्यासाठी. ओके. स्वामींना लावायला अत्तर हे आहे, अत्तर आहे आणि हे आहे कुंकू आहे. हा म्हणजे हे मी गावी होतो त्यावेळी मी सोबत घेऊन आलो. ओके ओके. हा, हे अल्कोहोल फ्री आहे. अल्कोहोल फ्री. ओके. अल्कोहोल नसतं, काही नसतं, त्यामुळे देवपूजेसाठी बेस्ट. ओके. म्हणजे बाहेर गावचं जर उच्च अत्तर लावत असाल, जर बाहेर गावचं तर त्याच्यामध्ये कंटेंट मध्ये चेक करा की त्याच्यामध्ये अल्कोहोल असेल की नाही, कारण अत्तरांमध्ये मोस्टली करून अल्कोहोल असतं. ओके, म्हणजे हे अल्कोहोल जरा पण नाही, हे अल्कोहोल फ्री प्युअर अत्तर आहे. ओके. त्यानंतर माझ्याकडे काही काशी अष्टगंध मी वापरतो. काशीवरनं हे आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटतं. ओके. किंवा आपल्या पूजा भंडारच्या दुकानांमध्ये भेटतं. त्याच्यामध्ये काही अत्तर हे ते आहे ब्रश. काही त्यांना म्हणजे बारीक एकदम काम असेल, छोटं काम असेल, बारीक काम असेल त्याच्यावरती करण्यासाठी ते मला युज होतं. ओके, दॅट्स इट. बाकी आपण पुढे बघू अजून काय काय लागेल तर ते त्यावेळी काढता येईल. सो हे आहे मित्रांनो सर्व सामान. एक छोटी वाटी. इथे आपल्याला बॅकग्राऊंडला हेल्प करायला केतन सुद्धा आहे. केतन, हॅलो बोल. हॅलो, हाय. केतन सुद्धा बॅकग्राऊंड मध्ये सर्व सामानाचे सगळे अरेंजमेंट करून देतं. आणि मित्रांनो हा ब्लॉग आहे ना मी इन डिटेल मध्ये शूट करतोय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओज इन डिटेल असतात, तर ना तुम्हाला ना ब्लॉग पाहायला सुद्धा मजा येईल. आणि कसं काही होणार आहे, काय पुढे होणार आहे ब्लॉग मध्ये हे पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल. तर ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत पाहत राहा. सुगंध पण फार छान आहे. काशी आहे ना. हा, काशीचं ते एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे जे अष्टगंध बनतं ना, हा, त्याचा स्मेल, चंदन आणि सर्व ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सारे हे मिक्स असतात. मी तर फर्स्ट टाइमच असा स्मेल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी अत्तर पासून सर्व सुगंधी उठणं सर्व मिक्स असतं. क्वालिटी वाटते, क्वालिटी. हा, हे थोडंसं कॉस्टली भेटतं म्हणायला गेलं तर, कारण का आपण ज्यावेळी मला स्मेल म्हणजे स्मेल येतोय ना, जो आता सुगंध जो येतो ना त्यांनी इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना. नाही, ऍक्च्युली पूर्ण घरामध्ये पूर्ण दरवळतो ना, सगळीकडे दरवळतो. हे कसं पीठ मळण्यासारखंच आहे. ते हळूहळू जमणार, लगेच नाही जमणार. खूप माझे जे रील्स जे फॉलो करतात ना त्यांच्यातले खूप जण म्हणजे मला एक पॉझिटिव्ह कसं स्वामींनी आणि साईनाथांनी हे दिलं एक पॉझिटिव्हिटी की मला पाहून खूप जण घरामध्ये तशी पूजा करायला लागले. वाव. हा, शास्त्रशुद्ध पूजा करणारे पुजारी असतातच, पण एक सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणजे जो रेग्युलर नित्याची कर्म करून पूजा करू शकतो. बरोबर. त्याचा आपण आणखीन ती सुरेख कशी करू शकतो त्यातला हा एक प्रयत्न. आज जरा फेट्याचा जरा माझा मानस आहे. अच्छा, फेटा. चांगलासा फेटा बनवूया असं. ओके. यात काय टाकलं? हे गंधच टाकलं. गंधच. अच्छा. थोडस ते गंध टाकल्याने कसं होतं की जरा कलर चेंज करायला. अच्छा. एकदम डार्क भडक पेक्षा जरा लाईट वेगळं माती कलर असा एकदम गेरू कलरचा फेटा असं काही. प्रयत्न तोच असतो की थोडस म्हणजे हे आपण कुठलाही ह्याच्यामध्ये सजवताना कलर आपण युज करत नाही. कलर नाही वापरत. कुंकू, हळद, त्यानंतर गेरू, सफेद गेरू जो असतो तो पूजेला वापरतात तो. त्याच्यानंतर काशी अष्टगंध, केसरवाला अष्टगंध, केसर गेरू जे देवाच्या पूजेसाठी पूजा भंडारमध्ये भेटतात ना तेच नित्यक्रमाने वापरायचे. येस. आणि तेच वापरतो. सो मित्रांनो, अभिषेकनी पूर्ण इथे तयारी करून घेतलेली आहे. इथे आहे हे कुंकू आहे आणि इथे आहे हे गंध वगैरे आहे आणि हा आहे स्वामींचा फोटो आहे. हा असा बिफोर असा फोटो आहे आणि नंतर मी तुम्हाला कम्प्लीट काम झालं ना त्यानंतर तुम्हाला दाखवेन की फोटो कसा सजवलेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. सो मित्रांनो, आता सुरुवात करतोय अभि.
सो मित्रांनो, इथे ना फेटा बनवण्याचं काम चालू आहे आणि बघा ना किती सुरेख, फक्त बोटांनी फक्त रेषा उमटल्यात आणि फेटा बघा कसा बनवलाय. हे व्हिडिओ बघून पण तसे बोट नाही फिरवू शकत नंतर आम्ही, ज्याप्रमाणे तू फिरवतोय. ते कसं असतं की प्रॅक्टिसचा भाग आहे तो. प्रॅक्टिसचा भाग आहे. आता मी गेली 10-15 वर्ष श्री साईनाथांची पूजा करतोय. अशीच स्वामी समर्थांचे फोटो सजवायला जायचो, पण मी कधी टाकले नव्हतं व्हिडिओ. हे सजवता हळूहळू भक्तांना आवडायला लागलं. मग मी एक दिवस बोलले की चला एक व्हिडिओ टाकून पाहूया, आणि मग ती खूप साऱ्यांना आवडली. कापूस आहे. कापसाने मग आपल्याला वरच्या डिटेलिंग छोट्या फोटोसाठी, छोटा फोटो असेल ना आपल्या घरातला रेग्युलर घरातला फोटो आहे, त्याच्यामध्ये कसं मग बोटाने जेवढं शक्य तेवढं करता येतं. नंतर मग ह्या काही गोष्टी आहेत जे छोटे स्मॉल ज्या गोष्टी वापरून छोट्या डिटेलिंग करता येतात. मग त्यांना सजवण्यासाठी लागणाऱ्या छोट्या डिटेलिंग साठी मी आता हे डिटेलिंग करायचं आपल्याला. ह्याने कसे फाईन पॉइंट पडतात ना, बिंदू एकदम फाईन पडतो. आर्टिस्ट असतील कोण त्यांना माहितीच असेल नक्कीच, त्यांना समजतं की हा ह्याच्यात कापूस येतो, कापूस आहे म्हणजे एवढं. प्रत्येक आर्टिस्टचा एक आवडीचा ब्रश असतो. अच्छा, कुठला? माझा हा एक आणि हा पॉइंट वाला एक. ह्याचं काहीतरी हे पण असं का, नंबर पण असं काय असं म्हणजे? हा, प्रत्येक ब्रशचे असतात. मी एवढं काय लक्षात दिलं. हा 8 नंबर आहे आणि एक 4 नंबर आहे. 4 नंबर मला पॉइंट सारख्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करायला आवडतं आणि ह्याने मला फाईन लिहायला मजा येते. प्रत्येक आर्टिस्ट असं नाही, वेगवेगळं असतं. मी काय करतो आवडतो काही ना, मला तसं ब्रश आवडतं. गंधगोळी आहे ना? हा, ही सफेद गंधगोळी नॉर्मल आपली आहे ती.
सो फायनली आता तुम्हाला मी बिफोरचं दाखवलेलं आणि तुम्ही ब्लॉग आतापर्यंत पाहिला असेल. हा ब्लॉग शूट करायला मला इतकी मजा आली. मला गणपती जसा फेस्टिवल मी शूट करतो किंवा गणपती बनवताना जसा मी शूट करतो तशी मला एक होता ना वेगळं पण वाटलं. आणि आता तुम्हाला मी फायनली दाखवतोय की आता फोटो कसा दिसतोय तो. सो हा आहे फायनल लुक आणि मी जवळ घेऊन जाऊन बघता तुम्ही एकदम जवळ इन डिटेल बघू शकता की कसं अभिने काम केलंय ते. पहिला तर फोटो बघितला, पहिला एकदम सिंपल होता आणि आता एकदमच वेगळे पण आले. अभिचं काम झालेलं आहे. आता काय शेवटी एक बाबन स्वामींना एक अत्तर इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना की मी नेहमी व्हिडिओमध्ये बोलतो की पॉझिटिव्ह वाटतंय, घर पॉझिटिव्ह वाटतं, पण आज आहे ना डबल टिबल पॉझिटिव्ह झालंय आणि हे झालं आहे अभिमुळे. थँक्यू थँक्यू सो मच. मला चान्स दिलात ऍक्च्युली स्वामी समर्थांना सजवण्याचा. आता मित्रांनो हे फक्त गंधाने आणि कुंकवाने एवढं सजवलंय ना, तर मी नेहमी म्हणतो ना की घरात आहे ना असं काहीतरी पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे. घरात आपण स्वामींचा फोटो लावलाय म्हणजे एक आपल्याला बोलतात ना कोणतरी आपल्या मागे आहे, यासाठी आपण स्वामींचा फोटो वगैरे हा लावलाय. आणि जो आज स्वामींचा फोटो सजलाय ते पाहून माझं मन इतकं खुश झालंय ना, तर मी ना बिग थँक्स ना अभिला बोलतो. आणि त्या दिवशी जर मी व्हिडिओ बनवला नसता तर मला वाटतं आज हा योग आला नसता. तर नक्कीच ते व्हिडिओज तुम्ही पाहता ना, ते पाहता म्हणजे जशी माणसांची कंटेंट वाढत जातात किंवा गोष्टी वाढत जातात तसं ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि मला लिटरली असं फील झालं की नाही की आपण स्वामींचा फोटो सजवण्यासाठी एकदा विचारूया दादाला, आणि दादाने मला नक्कीच बोलवलं. तर त्यासाठी थँक्यू सो मच तुझे खूप खूप खूप. आणि मी म्हणतो मित्रांनो हे मी आता म्हणजे ना जेव्हा पण अभि करत होता ना, जे पण बनवत होता ना, मी बघत होतो आणि हे आपण म्हणतो पण ह्याच्यासाठी ना खूप प्रॅक्टिसची गरज आहे. कारण की मी स्वतः इंटरमिजिएट केलेलं आहे चित्रकलेमध्ये आणि त्यामुळे मी समजू शकतो, पण मी सुद्धा नाही करू शकत. त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. कारण की हे बोटं फिरवणं वगैरे हे तुम्ही जरी ट्राय करतील ना तरी नाही आपण म्हणजे करू शकतो तेवढं तो फील नाही आपण आणू शकत जसं आता अभिने आणलाय तो. तर खूप भारी हे काहीतरी वेगळं होतं. आणि हा आम्ही काहीतरी असा वेगळा कोलॅबरेशन अभि तुझे एकदा ना तुझे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबचे सगळे आयडी सांगू. ओके, फेसबुकवरती माझं अभिसाई म्हणून पेज आहे, ज्याच्यामध्ये मी दर रविवारी म्हणजे हे गंध पूजा यांचा एक रील टाकतो. आणि त्यानंतर मग इतर अशा स्मॉल व्हिडिओज असतात, माझी साई भजनं असतात ती मी शेअर करतो. त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं माझं पेज आहे _अभिसाई, त्याच्यावरती सुद्धा सेम कंटेंट आपण टाकतो. तर तुम्ही मला दोन्ही ठिकाणी फॉलो करू शकता, सबस्क्राईब करा जर तुम्हाला जर आमची ही पूजा आणि स्वामींची सेवा आणि साईनाथांची सेवा आवडत असेल तर. आणि युट्यूबवरती माझी जी नवीन नवीन गाणी येतात की मी काही भजनं लिहितो, भजन सुद्धा पण भजनं सुद्धा गातो, तर मग ती मी शेअर करतो. तर युट्यूबवरती पण माझं पेजचं नाव आहे, युट्यूबचं पेजचं नाव आहे अभिसाई. तर मित्रांनो जेवढ्या पण सोशल लिंक आहेत ना अभिच्या चॅनलच्या, इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या वगैरे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो मित्रांनो एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता अभि तर माझ्याकडे आला, तो पण एक आता कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्यांनी माझा एक व्हिडिओ पाहिला आणि लगेच आमचा कॉन्टॅक्ट झाला. तर मला तुला विचारते प्रत्येकाच्या आता मला प्रश्न पडला असेल, जर समज तुला असं कोणी आता हा व्हिडिओ पाहून म्हणा किंवा तुझे रील्स तू इंस्टाग्रामवर टाकतो, जर तुला असं कोणी बोललं की घरी आमच्याकडे देखील असं ये सजवायला तर वगैरे त्याचं काय तुझं चार्जेस वगैरे काय म्हणजे असं आहे का? तसे चार्जेस वगैरे मी मोस्टली करून घेत नाही, कारण ती एक माझी स्वामी सेवा आहे. पण म्हणजे म्हणतात ना की एक ट्रॅव्हलिंग असतं किंवा ह्या गोष्टी असतात त्या मी मॅनेज करून येतो. तर स्वामींनी दिलेले फुलाची पाकळी मी स्वीकार करतो. आणि मला अख्ख्या मुंबईमधनच का होईना पण माझे रील्स व्हायरल गेल्यापासून पुणे म्हणा, नाशिक म्हणा, सर्वीकडनं बोलवणं येतं की दादा तुम्ही सजवायला. तर जिथे जिथे शक्य होईल, जिथे जिथे जेवढा वेळ काढता येईल तिथे तुम्ही धावत जातो. स्वामी म्हणजे असे फिक्स चार्जेस नाही, तुम्ही जी काही फुलाची पाकळी देऊ शकता, कारण की बरोबर आहे ट्रॅव्हलिंग वगैरे करावं लागते. तर अभिला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. अभिचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आज संकष्टी चतुर्थी देखील आहे आणि आजचा दिवस खूप भारी झाला आणि खूप तू भारी बनवलास. नाही तुला मी एक आपल्या रवीच्या या फॅमिली तर्फे तुला आम्ही थँक्यू सो मच बोलतो. चला मित्रांनो फायनली अभि निघतोय, तर थँक्यू सो मच वन्स अगेन अभि. थँक्यू. भेटत राहू असेच आणि आपला तू आता तुझ्या ब्लॉग चॅनल मध्ये कंटिन्यू टाकत राहा. नाही माझा पहिलाच ब्लॉग पडणार आहे, तर प्रेम द्या. अच्छा पहिलाच ब्लॉग पडणार आहे त्याच्या चॅनल वरती. यस.
तर हो प्रॉब्ली चांगलं होईल. येस, नक्की नक्की. सो मच सर्वांना. सावकाश जा. हा, बाय. तो मित्रांनो जस्ट आता अभि गेलेला आहे आणि आपल्यासोबत आहे ना केतन पण आहे. तर केतननी पण ना पूर्ण प्रोसेस बघितली की कसं वाटलं केतन? मस्त प्रसन्न वाटलं मन, एकदम फोटो वेगळा झाला. आपल्याला जो आपण रेग्युलर फोटो बघतो आणि त्यापेक्षा जरा वेगळा वाटतो आता. मस्त छान. आणि तो बोलला की गंध आहे ना, ते गंधानी कसं आपण जर इथे ओला हार वगैरे नाही फक्त हे करायचं आहे, त्यामध्ये पुसून जाणार. हा, ना तर ओला हार झाला ना की ते मग गरजच नाहीये आता. हा, तर मी आता 1-2 आठवडे तरी मी काही करणार नाही, असंच ठेवणार आहे. एकदम बोलताना डबल टिबल पॉझिटिव्ह वातावरण झालं. आणि ते गंधाचं बघितलं तो स्मेल कसा येत होता, चांगला येत होता. तर ते गंध पण आपल्याला आणायचं आहे. फोटो मस्तपैकी सुंदर सजलेला आहे. तर आपल्या बाजूला ना गोसावी फॅमिली आहे, तर मी त्यांना आता बोलवलंय आणि त्यांना पण विचारूया की त्यांना कसं वाटतंय तर हे फोटो सजल्यानंतर. हा, कसं वाटलं? मी त्या दिवशी व्हिडिओ बनवलेला ना, तर आपल्या स्वामींची फ्रेम अशीच होती, सिंपल साधी होती. हा, तर मी त्यांना बोललो की त्यांनी माझा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की मला एकदा चान्स द्या की तुमचा आता फोटो. आता तेच आलेले, तर 1 तास ते शूटिंग चालू होती. मगाशी आले तर ते कसं वाटलं? छान वाटलं ना? हा, कसं वाटलं? ते आपला मित्र आहे ना, तर तो हे आर्टिस्टचं काम करतो हे. आणि स्मेल पण बघ ना मस्त येतो ना. मस्त येतो, स्मेल तर कंटिन्यू राहणार. सुंदर बनवलं रे. काय म्हणजे लोक कला बघ ना काय असे लोकांकडे ना. कुछ तो ढूंढो, आप ढूंढो, फटक से दिख जाएगा. क्या अलग दिख रहा है अंकल आपको? अंदर आने के बाद क्या दिख रहा है अलग? कैसा लग रहा है? और घर में अभी वातावरण कैसे लग रहा है? तो अभी वो इसके लिए दरवाजा बंद था. अच्छा. तो वही फोटो सजा रहे थे, तो फिर मैं बोला कि सबको सरप्राइज दूंगा. उसी फोटो को सजाया. हाँ, अच्छा लगा. बढ़िया, सुंदर, बहुत बढ़िया बना. बहुत बढ़िया बना. मैं पकड़ी और हाँ, बराबर पकड़े आपने, सबने पकड़ा. ओ अभी लक्की बिक्की सब आए थे ना, उन्होंने भी फटाक से देखा. सो मित्रांनो, इथे नेहमीप्रमाणे आपले स्वामी समर्थांचे नामघोष जप चालू आहेत आणि इथे मस्तपैकी आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे. आतले जे फोटोज आहेत ना, तर त्यांचं पण मी ना थोडासा गंध लावून आहे ना थोडंसं माझ्या परीने सजावट केली आणि आपल्या मस्तपैकी बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे. मी बनवलं आहे इथे मस्त पिवळं गोडावरण आहे, इथे आहे बिर्ड आहे पण मी सोडलेलं नाहीये, तर असं मी बिर्ड बनवलंय. आणि इथे आहे मस्तपैकी पांढरा शुभ्र भात. कुठे गेला? हा आहे पांढरा शुभ्र भात. आणि नैवेद्यासाठी मी आणलेले आहेत मोतीचूर लाडू आणलेले आहेत, कारण की कसं आहे की मला अजून मोदक बनवता येत नाहीये, तर त्यामुळे सो आता मी हे मस्तपैकी असं ताट आहे, केळीचं पान आहे, प्लास्टिकचंच आहे, पण त्याच्यामध्ये मी आता नैवेद्य काढतोय. आज आईची आठवण येते नेहमी संकष्टीला, कारण की आईच्या हातचे मोदक म्हणजे ना लुसलुशीत एकदम सॉफ्ट असे मोदक ती बनवायची. पण तितकं काही आपल्याला जमत नाही, त्यामुळे आपण आपल्या परीने मला जसं जमते तसं मी हे नैवेद्याचं ताट बनवलंय. आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया. सो फायनली मित्रांनो, हा व्लॉग इथे एंड करायचा वेळ आलेली आहे. मस्तपैकी आज संकष्टी चतुर्थी होती आणि मित्रांनो गंध आहे ना खरोखर इतकं भारी आहे ना, घरात मला आज काय वेगळंच वाटतं. ऍक्च्युली खूप प्रसन्न वाटते. म्हणजे जे काय निगेटिव्ह वगैरे गोष्टी अशा ह्या मागून चालू असताना कॅमेराच्या समोर तर तुम्हाला आम्ही नेहमी हसरे दिसतो, पण बॅकग्राऊंडला ना बऱ्याच गोष्टी मित्रांनो घडत असतात. पण ना आज मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटते. सगळे टेन्शन पासून आहे ना एकदम रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं. मस्तपैकी आज दुग्ध शर्करा योग होता, आज मस्तपैकी संकष्टी चतुर्थी पण होती, आज दिवसभराचा उपवास आणि मस्तपैकी आज घराचं वातावरण पण छान झालं. तर थँक्यू सो मच अभि, तुझ्यामुळे हे सगळं शक्य दिलं. आजचा दिवस आहे ना तुझ्यामुळे खूप चांगला गेला. आणि आमचा रील देखील येणार आहे, दोघांचा कोलॅबरेशनचा रील देखील येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला
जरा काहीतरी वेगळा होता. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्या चॅनलचं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.